नमस्कार, आपल्या सगळ्यांचे स्वागत. EPS पेन्शन धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी. आता आधार लिंकिंग प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक. जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण नवीन सबस्क्राईब करा नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. सोबतची मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, EPS 95 अंतर्गत येणाऱ्या लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पेन्शन वाटप अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि वेगवान करण्यासाठी आता आधार कार्डशी थेट लिंकिंग बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे केवळ पेन्शनर्सना फायदा होणार नाही, तर EPFOच्या कामकाजातही अधिक पारदर्शकता येईल. आधार लिंकिंग का आवश्यक? मित्रांनो, पूर्वी अनेक वेळा असे दिसून आले की काही फसवणुकीच्या प्रकरणामुळे खोट्या खात्यांवर पेन्शन वर्ग करण्यात आली. त्यामुळे प्रामाणिक पेन्शनर्सना वेळेवर निधी मिळण्यास अडथळा येत असे. यावर उपाय म्हणून सरकारने आधार कार्डशी थेट लिंकिंगची सक्ती केली आहे. यामुळे खोट्या खात्यांवर रोख बसणार, पेन्शन वितरणात पारदर्शकता येणार, प्रक्रिया अधिक वेगवान होणार, दस्तावेज पुन्हा पुन्हा सादर करण्याची गरज नाही. आधार लिंक कशी करावी? मित्रांनो, ऑनलाईन पद्धत. EPFOच्या अधिकृत वेबसाईट वर जा. यामध्ये ही वेबसाईट आपण दाखवत आहोत. त्यावर पेन्शनर सेवा विभागात आधार लिंक पर्याय निवडा. तुमच्या UN नंबर व पासवर्डने लॉग इन करा. आधार क्रमांक भरा व OTP टाकून पडताळणी करा. यशस्वी लिंकिंग बद्दल स्क्रीनवर संदेश मिळेल. ऑफलाईन पद्धत सुद्धा पाहूया मित्रांनो. जवळच्या EPFO कार्यालयात तुमचे आधार व EPF संबंधित कागदपत्रे घेऊन जा. EPFO कर्मचाऱ्यांच्या मदतीने लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करा. आवश्यक असल्यास बायोमेट्रिक पडताळणी केली जाऊ शकते. काही महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या मित्रांनो. ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. एकदाच लिंक केल्यावर पुन्हा कधीच KYC करण्याची गरज नाही. लिंकिंगची अंतिम तारीख दिली जाईल, त्याआधी ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.